नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचे पसंती क्रम प्रेफरन्सेस लवकरच सुरू होणार आहेत. सध्या पोर्टलवर जाहिराती तपासण्याचे काम सुरू असल्यामुळे लिंक अजून सुरू झाली नाही, पण ती कधीही सुरू होऊ शकते. ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यास किंवा गडबडीत एखादी चूक होऊन तुमच्या नुकसान होऊ नये म्हणूनच आज आपण पसंतीक्रम जनरेट करण्यापासून ते लॉक करेपर्यंतची संपूर्ण साधी समजून घेणार आहोत. तसेच लिंक सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी करून ठेवायची हे देखील पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, पसंतीक्रम सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या पाटलीवर कोणती तयारी करून ठेवायची आहे जेणेकरून ऐनवेळी आपली गडबड होणार नाही. दुसरी गोष्ट, पोर्टल सुरू झाल्यावर पसंतीक्रम जनरेट करण्यापासून ते फायनल लॉक करेपर्यंतच्या 5 सोप्या स्टेप्स कोणत्या आहेत ज्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून करायच्या आहेत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी मागच्या वेळी कोणत्या मोठ्या चुका केल्या होत्या ज्या आपल्याला यावेळेस पूर्णपणे टाळायच्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॉईंटपासून, की लिंक सुरू होण्यापूर्वी कोणती तयारी करायची. आता वळूयात आपल्या पहिल्या महत्त्वाच्या तयारीकडे, ती म्हणजे तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तपासून घेणे. मित्रांनो, लिंक सुरू होण्याची वाट न पाहता आत्ताच अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे लॉग इन टेस्ट करून घ्या. अनेक विद्यार्थी ऐनवेळी पासवर्ड विसरतात. जर तुमचा पासवर्ड लक्षात नसेल तर आत्ताच फॉरगॉट पासवर्डवर क्लिक करून तो रिसेट करून ठेवा, कारण जेव्हा प्रत्यक्ष पसंतीक्रम भरण्याची लिंक सुरू होईल तेव्हा सर्व्हरवर प्रचंड लोड येतो. अशावेळी पासवर्ड रिसेट करताना मोबाईलवर ओटीपी यायला खूप वेळ लागतो. यामुळे ही तयारी आजच करून ठेवा. यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे पसंतीक्रमाची कागदावर कच्ची यादी तयार करणे. जसे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, एका वहीमध्ये आधीच तुमचे सोयीचे जिल्हे, शाळांचे माध्यम, मराठी, इंग्रजी आणि शाळांचा प्रकार, अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित लिहून ठेवा. तुमच्या डीएड किंवा बीएडच्या पात्रतेनुसार आणि टीएआयटी गुणानुसार कोणती शाळा तुम्हाला पहिल्या क्रमांकावर हवी आहे आणि कोणती दुसऱ्या क्रमांकावर याचा एक कच्चा आराखडा बनवा. यादी जवळ असली की प्रत्यक्ष फॉर्म भरताना फक्त काही सेकंदांत शाळा निवडता येतात आणि गोंधळ होत नाही. तयारी तर झाली. आता प्रत्यक्ष लिंक सुरू झाल्यावर नक्की काय प्रोसेस करायची आहे ते आपण पाहूया. पसंतीक्रम जनरेट करणे, क्रम ठरवणे आणि फॉर्म लॉक करणे या संपूर्ण ऑनलाईन प्रक्रियेला आपण अगदी सोप्या 3 टप्प्यात समजून घेऊया. पवित्र पोर्टलवरील ही मुख्य प्रोसेस फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण होते. पहिली स्टेप म्हणजे जनरेट. ऑर्डर लावो. लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सेसवर क्लिक करा. तुम्हाला पात्र असलेल्या सर्व शाळांची यादी स्वतः तयार करेल. दुसरी स्टेप म्हणजे क्रम लावणे. मिळालेल्या यादीतील शाळांना तुमच्या आवडीनुसार प्राधान्यक्रम द्या. सर्वात आवडती शाळा 1 नंबरला आणि बाकीच्या शाळा क्रमाने 2, 3, 4 अशा निवडा. आणि तिसरी स्टेप म्हणजे फायनल लॉक. सर्व क्रम बरोबर असल्याची खात्री झाल्यावर लॉकवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून फॉर्म सबमिट करा. शेवटी सर्टिफाईड लिहिलेली प्रिंट डाउनलोड करायला विसरू नका. आता सर्वात मोठा प्रश्न, अंतिम क्रम ठरवताना कोणती काळजी घ्यावी. स्क्रीनवर बघा. तुमच्या डाव्या बाजूला शाळांची यादी दिसेल आणि उजवीकडे तुमचे पसंतीक्रम. क्रम लावताना नेहमी विना मुलाखत, विदाऊट इंटरव्ह्यू शाळांना वरच्या म्हणजे पहिला पसंतीक्रम द्या, कारण तिथे थेट तुमच्या गुणावर निवड होते. त्यानंतर जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका शाळांना प्राधान्य द्या, कारण तिथे सरकारी नोकरीची 100% सुरक्षा असते. खाजगी संस्था निवडताना त्या पूर्ण अनुदानित, फुली एडेड आहेत का हे नक्की तपासून घ्या. तर मित्रांनो, ही होती पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम लॉक करण्याची संपूर्ण आणि सोपी पद्धती. अजून लिंक सुरू झाली नाही, पण ती सुरू होण्यापूर्वी हे तयारी नक्की करून ठेवा.